नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचं व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणाचा आज आपण अवयव आणि तिचे प्रकार हा विषय अभ्यासणार आहोत। अवयव व तिचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। शब्द हा वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे। कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते। शब्दांच्या वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते। शब्द जातींचे सवय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार आहेत। यांनाच आपण अनुक्रमे विकारी आणि अविकारी असे म्हटले जाते। आता बघा, सव्यय म्हणजेच विकारी आणि अव्यय म्हणजेच अविकारी। सव्यय किंवा विकारीचा अर्थ असतो परिवर्तन करणे आणि अव्यय आणि अविकारी यांचा अर्थ असतो परिवर्तन न करणे। म्हणजेच काय, जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो किंवा लिहितो तर त्या वाक्यामध्ये लिंगानुसार, वचनानुसार किंवा क्रियेनुसार, विभक्तीनुसार क्रियांमध्ये बदल होत असतो, परिवर्तन होत असतं। तर काही शब्दांमध्ये परिवर्तन होणे म्हणजेच ते विकारी शब्द किंवा सव्यय, जसे की सर्वनाम, नाम, क्रियापद हे विकारी शब्द आहेत। मग अविकारी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही असे शब्द। वाक्याच्या कोणत्याही रूपामध्ये त्या शब्दामध्ये कोणत्याही स्वरूपाचे परिवर्तन होत नाही, म्हणजेच ते अव्यय असे आहेत, परिवर्तन न होणे, किंवा त्यांना आपण अविकारी असे म्हणतो। तर आता आपण विकारी शब्द म्हणजे काय याची व्याख्या पाहूया। वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात म्हणजेच रूपात बदल होत नाही त्या शब्दांना आपण अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणजेच बदल न घडणारे शब्द म्हणतो। तर आता हे शब्दांमध्ये बदल कशानुसार होत असतात, तर वाक्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती म्हणजेच प्रत्यय यामुळे ज्या शब्दांच्या रूपात काहीच बदल होत नाहीत त्यास आपण सव्यय किंवा अविकारी शब्द असे म्हणतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे शब्दाचे दोन प्रकार सांगितलेले आहे। पहिला आहे सव्यय म्हणजेच विकारी आणि दुसरा आहे अव्यय म्हणजेच अविकारी। आता सव्यय कोणते कोणते प्रकार असतात व्याकरणाचे किंवा विकारी शब्द आपण कोणाला म्हणतो, तर नामाला। नाम हा विकारी आहे, सर्वनाम सुद्धा विकारी शब्द आहे, विशेषण सुद्धा विकारी शब्द आहे, त्याचबरोबर क्रियापद हे सुद्धा विकारी शब्द आहेत। आता आपण अविकारी म्हणजेच अव्यय हे सुद्धा चार प्रकारचे असतात। ज्याप्रमाणे विकारी शब्द चार प्रकारचे आहेत तसेच अव्यय सुद्धा चार प्रकारचे आहेत। ते म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, दुसरा आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा आहे उभयनामी अव्यय आणि चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय। अविकारी शब्दांचे प्रकार, आता आपण हे जे काही अविकारी शब्द आहेत म्हणजेच अव्यय आहेत त्याच्यामधला आपण पहिला म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया। अविकारी शब्दांचे प्रकार आता आपण पाहिलं ते म्हणजे क्रियाविशेषण, उभयनामी अव्यय, शब्दप्रयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। तर त्यापैकी आपण पहिला क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। आतापर्यंतच्या इयत्तेमध्ये आपण सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियापद या अविकारी शब्दांचा अभ्यास केलेला आहे, परंतु आता आपण पुढच्या वर्गात गेलेलो आहे की नाही। मग ह्या इयत्तेमध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या अविकारी शब्दांचा अभ्यास करायचा आहे। क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्द प्रकारांनाच आपण अविकारी शब्द म्हणतो, कारण की लिंग, वचन आणि विभक्ती इत्यादींमुळे त्या शब्द प्रकारांतील शब्दांच्या रूपामध्ये काहीच बदल होत नाही। बघा, म्हणजे कोणत्याही प्रकारे
शब्दांच्या रूपामध्ये परिवर्तन न होता ते शब्द आहेत तसेच वापरणे, यालाच आपण अविकारी किंवा अवयव असे म्हणतो. आता काही उदाहरणे इथे दिलेली आहेत, मी ते उदाहरण आपण वाचून घेऊया आणि समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे दररोज व्यायाम करावा. काय सांगितलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये की दररोज व्यायाम करावा. तर कधी करावा, व्यायाम कधी करावा, तर त्याचं उत्तर आहे दररोज. मग ह्या वाक्यामध्ये दररोज. दुसरा आहे घोडा जलद धावतो. तर घोडा कसा धावतो, तर जलद. त्याची धावण्याची एक विशिष्ट प्रकारची क्रिया आपल्याला सांगितलेली आहे की कसा धावतो तो, जलद. सर्वत्र पाऊस पडला. कोठे पाऊस पडला, तर सर्वत्र. तर या वाक्यामध्ये आपल्याला सर्वत्र पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. तसंच थोडा खाऊ खा. किती खाऊ खा, तर थोडा. तर ह्या वाक्यामध्ये बघा दररोज, जलद, सर्वत्र आणि थोडा हे जे काही शब्द आहेत ते आपल्याला क्रियापदांबद्दल, म्हणजे क्रियापद कोणते आहेत, करावा, धावतो, पडला आणि खा, ह्या क्रियापदांबद्दल आपल्याला काय करत आहेत ते, हे काही अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते क्रियापदाविषयी आपल्याला विशेष अशी माहिती देत आहेत. जसे की दररोज करावा, त्याच्यानंतर जलद धावतो, पाऊस पडला किंवा सर्वत्र पडला आणि थोडा खा. तर हे काय झाले, दररोज करावा, जलद धावतो, सर्वत्र पडला आणि थोडा खा. या वाक्यांमध्ये दररोज, जलद, सर्वत्र आणि थोडा हे काय सांगत आहेत आपल्याला, क्रियांबद्दल एक विशिष्ट माहिती देत आहेत. म्हणजेच क्रिया विशेषण, क्रियाबद्दल आपल्याला विशेषता सांगत आहेत. म्हणजेच ते क्रिया विशेषण असे आपण त्याला म्हणतो. आता बघा विशेषणे जे आहेत म्हणजे दररोज, जलद, सर्वत्र, थोडा हे विशेषणे नाम आणि सर्वनामांबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत. म्हणून इथे आपण त्या क्रियापदांबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. तर या प्रकारे या विविध उदाहरणांमध्ये दररोज, जलद, सर्वत्र आणि थोडा हे क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता बघा इथे तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे. आपण अगोदर परिच्छेद वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर अधोरेखित केलेल्या शब्दांबद्दल थोडी विस्तारित माहिती जाणून घेऊया. रवी वारंवार आजारी पडतो. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. मला पाहताच तो झटकन उठला. मी त्याला म्हणालो, तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस. मी काल तुझी खूप वाट पाहिली. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर. तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. तर बघा ह्या परिच्छेदामध्ये वारंवार, पलीकडे, अनेकदा, आजही, झटकन, हल्ली, काल, खूप, अजिबात, नेहमी, दररोज, आपोआप हे काही जे अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते आपण क्रियाविशेषण असे त्यांना म्हणू. कारण की ह्या शब्दांमुळे क्रियापदाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळत आहे. म्हणजे बघा पहिलं वाक्य काय, रवी वारंवार आजारी पडतो. काय करतोय तो, वारंवार आजारी पडतोय. म्हणजे पडतो ह्या क्रियेचं वारंवार हे विशेष माहिती आपल्याला देते. ते ह्या क्रियेचे विशेषण आहेत. पडतो या क्रियेचे विशेषण वारंवार. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. तर पलीकडे हे सुद्धा विशेष माहिती देणारा शब्द आहे क्रियाबद्दल. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. झटकन, तो कसा उठला, तर झटकन. त्यानंतर हल्ली, काल, खूप हे सुद्धा आपल्याला क्रियेबद्दल विशेष माहिती देणारे विशेषण आहेत. मला तुझ्याशिवाय करमत नाही. त्याच्यामध्ये अजिबात हा शब्द सुद्धा
क्रियेबद्दल माहिती देणारा विशेष शब्द आहे. त्याचबरोबर दररोज, नेहमी, आपोआप हे शब्द सुद्धा क्रियेबद्दल विशेष माहिती देणारे असे शब्द आहेत. मग विशेषण नाम, विशेषणे नाम आणि सर्वनामांबद्दल आपल्याला अधिक माहिती देतात. तर क्रिया विशेषण अवयव क्रियापदाबद्दल आपल्याला माहिती देतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, इथे दोन शब्द आहेत. एक आहे क्रिया आणि दुसरा आहे विशेषण. बघा, क्रिया आणि विशेषण. तर क्रिया हा एक वेगळा शब्द आहे आणि विशेषण हा एक वेगळा शब्द आहे की नाही. मग विशेषण आपल्याला कशाबद्दल माहिती देत असतात, तर ते आपल्याला नाम आणि सर्वनामांबद्दल अधिक माहिती देत असतात. पण क्रिया विशेषण हे जे अवयव आहेत, क्रिया विशेषण जे अवयव आहेत ते आपल्याला क्रियाबद्दल अधिक माहिती देतात. म्हणून आपण त्या क्रियेबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतो. आता इथे क्रिया विशेषणाची व्याख्या मी दिलेली आहे, आपण पाहूया. ज्या अवयवांनी क्रियाच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, मी तुम्हाला क्रिया विशेषण अवयव याची व्याख्या सांगितलेली आहे, तर ते आपण समजून घेऊया. ज्या अवयवांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखवले जाते त्या अवयवास आपण क्रिया विशेषण अवयव असे म्हणतो. किंवा मग क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रिया विशेषण हे क्रियेबद्दल. तर बघा, इथे काय सांगितलेलं की त्याचप्रमाणे क्रिया विशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की क्रिया विशेषण म्हणजे काय, की एखाद्या क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रिया विशेषण होय. आता इथे काही उदाहरणं आहेत ते आपण समजून घेऊया. उदाहरण पहिलं, तेथे कर माझे जुळतील. ह्या वाक्यामध्ये बघा, तेथे कुठे, तर तेथे. तेथून नदी वाहते. वाहते ही क्रिया आहे की नाही. मग वाहते ह्या क्रियाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे तेथून. काल शाळेला सुट्टी होती. तर बघा, इथे सुट्टी असण्याची क्रिया आहे आणि ती कधी होती, तर ती काल होती. परमेश्वर सर्वत्र आहे. तर ह्या वाक्यामध्ये बघा, सर्वत्र. रस्त्यातून जपून चालावे. तर इथे बघा, चालण्याची क्रिया आहे आणि त्याची विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे जपून. कसे चालावे, तर जपून. तो वाचताना नेहमी अडखळतो. तर अडखळणे ही क्रिया आहे आणि त्या क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे नेहमी. मी अनेकदा बजावले. तर बघा, इथे सुद्धा बजावणे ही क्रिया आहे आणि अनेकदा या त्या क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा असा शब्द आहे अनेकदा. तर या उदाहरणामध्ये क्रमशः तेथे, तेथून, काल, सर्वत्र, जपून, नेहमी आणि अनेकदा हे सर्व शब्द क्रियेबद्दल विशेष माहिती देणारे असे शब्द आहेत. म्हणून या शब्दांना आपण क्रिया विशेषण अवयव असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अवयव म्हणजे काय समजून घेतलेले आहेत. शब्दांच्या विविध जातींमध्ये शब्दांचे दोन प्रकार, विकारी आणि अविकारी. अविकारी शब्द म्हणजेच अवयव. तर अवयव म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्याचबरोबर अवयवच्या वेगवेगळ्या प्रकारातील क्रिया विशेषण अवयव हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. अवयव या व्याकरणाच्या पुढच्या भागामध्ये आपण क्रिया विशेषण अवयव याचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. धन्यवाद.